हे तुम्हाला माहित आहे का? 4 कप पाण्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा व्हिनेगर, 2 कप सोया चंक्स याला 5 मिनिटं उकळत ठेवायचं. काही खडे मसाले घेऊन या खलबत्त्यामध्ये जाडसर असे वाटायचे. आता हे सोया चंक्स गाळून त्याचं पाणी व्यवस्थित पिळून काढून त्याला एकदा मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं. बाइंडिंगसाठी 2 उकडलेली रताळी घातली. आता त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, तयार केलेला मसाला आणि 2 मोठे चमचे तांदळाची पिठी घातली. तुम्ही सत्तू, ब्रेड क्रम्ब किंवा बेसन ही वापरू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा बनवायचा. आपले कबाब एकदम सॉफ्ट लागण्यासाठी यामध्ये टाकायचा 1 मोठा चमचा तेल. त्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. स्टिक्स घ्यायचे आणि त्याला हे कबाब करायचे किंवा तुम्ही गोल टिक्की देखील बनवू शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. एअर फ्रायर किंवा डीप फ्राय ही करू शकता. गरमागरम वेज सोया सीख कबाब तयार आहेत. हे चटणीसोबत याला सर्व्ह करा किंवा तुम्ही केचप ही वापरू शकता. एकदा ही रेसिपी करून बघा. पुढच्या वेळी कबाब खायची इच्छा झाली की बाहेरून ऑर्डर करण्याची गरज पडणार नाही. थँक यू.